सकाळचा नाश्ता पहा लॉनमध्ये बसून चाललेला आहे आणि सगळे मेंदूवडे खाण्यात दंग झालेले आहेत. कशी झाली चव? सुंदर झालेले आहेत. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आमचा राजस्थान ट्रिपचा चौथा दिवस आहे आणि आज संपूर्ण जयपूर दर्शन आहे. जयपूर दर्शनमध्ये अमर फोर्ट हे पाहणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर जेवढं जास्त होईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू पहा. म्हणजे तुम्ही जयपूरला येण्याचा विचार करत असाल तर ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल. इथे आमची बस थांबलेली आहे आणि हे पित्राशीस हॉटेल आहे. हॉटेलमधील अमेनिटीज हा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्स हॉटेल आहे. आतमध्ये पहा. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आमची तयारी करून नाश्त्यासाठी निघालो होतो. नाश्ता हा लॉनवरतीच होता. या मावशी आहेत. यांचं वय भरपूर असलं तरी अतिशय उत्साही आहेत आणि सर्वांना प्रेमाने खाऊ घालतात. आज नाश्त्यामध्ये मेदूवडे आणि सांबार हा बेत होता. स्वामी समर्थ ट्रॅव्हल्समध्ये रोज वेगवेगळा नाश्ता असतो, तोही चविष्ट आणि भरपेट. यांची कुकिंग टीम अप्रतिम आहे. जेवण अगदी घरच्यासारखं असतं, त्यामुळे बिलकुल त्रास होत नाही. सकाळचा नाश्ता पहा लॉनमध्ये बसून चाललेला आहे आणि सगळे मेंदूवडे खाण्यात दंग झालेले आहेत. कशी झाली चव? सुंदर झालेले आहेत. बरोबर नाश्ता झाल्यानंतर आम्ही स्वामी समर्थ ट्रॅव्हल्सच्या बसने अमीर पॅलेसकडे निघालो. अमीर पॅलेसला अंबर पॅलेससुद्धा म्हणतात. किल्ल्याच्या पायथ्याशीच हे मावटा सरोवर आहे. बस खाली थांबवल्यानंतर आम्ही रिक्षाने किल्ल्यावरती आलो, म्हणजेच हा अमर पॅलेस आहे तिथे आलो. सुरुवातीला पहा असं आमचं स्वागत केलं गेलं. आणि आता आम्ही तिकीट काढण्यासाठी जात आहोत. इथे तिकीट काउंटर आहे. इथे पर पर्सन म्हणजे एका माणसाला 102 रुपये तिकीट आहे. आम्ही तिकीट घेऊन फॉरेनर मुलींचा एक ग्रुप होता, तिथे फोटो काढले. इथे तिकीट स्कॅन केलं जातं आणि मगच पुढे सोडलं जातं. तिकीट स्कॅन करून झालेलं आहे आणि आता आम्ही अमीर पॅलेसमध्ये प्रवेश करत आहोत. जयपूरपासून 11 किलोमीटर अंतरावर आमेर किल्ला किंवा अंबर किल्ला आहे. जयपूर वसण्यापूर्वी आमेर ही कछवाह राजपूत राजाची राजधानी होती आणि चिलका टिल्ला नावाच्या टेकडीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधला गेला आहे. यामध्ये राजपूत आणि मुघल शैलीचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. एका टेकडीवर असलेला आमेर किल्ला म्हणजेच अंबर पॅलेस हा राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. लाल दगड आणि पांढऱ्या संगमरवर यापासून हा किल्ला बांधला. या ऐतिहासिक वास्तूला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे मावटा सरोवर दिसत आहे. गाईड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती सांगत आहे. पहाड़ी पे होने पर इसको अंबर पैलेस बोला था. आमेर पैलेस इसको बोला जाता है. अंबर पैलेस पहाड़ी पे होने पर इसको बोला जाता है अंबर पैलेस. ये चौक देख रहे हो ना, चौक इसको बोलते हैं जलेबी चौक. खाने वाली जलेबी नहीं. अफगानिस्तान में बड़े बड़े मैदान होते हैं, राजा मानसिंह बाहर से युद्ध लड़के आते थे, वहाँ से कॉपी करके यहाँ पे नाम रखा है इसका जलेबी चौक. यहाँ पे राजा को देखो, उसको बोलते हैं, इसको बोलते हैं हाथी गेट, उसको बोलते हैं ट्रांसपोल गेट, और जिससे आपने एंट्री करी उसको बोलते हैं सिंहपोल गेट. यहाँ राजा के सैनिक, राजा के घोड़े, राजा का हाथी यहाँ पे रहा करते थे. वो परेड किया करते थे. राजा यहाँ ऊपर खड़े होकर छतरियाँ बनी है, यहाँ से देखा करते थे. राजा उनकी परेड हुआ करती थी. सैनिक रहते थे यहाँ पे राजा के, इसीलिए बोला जाता है इसको जलेबी चौक. वो सामने अस्तबल बने हुए हैं, छोटे छोटे अस्तबल है, वहाँ पे राजा के घोड़े आती, वो वहाँ पे विराजमान करती थी.
अब उसके बाद में आता है, ये पहला पॉइंट आता है, इसको बोलते हैं दीवाने आम। दीवाने आम मीटिंग हॉल 48 खंभों पे टिका हुआ, 32 खंभे लाल है, 16 खंभे सफ़ेद है। सवाई जयसिंह ने इसका निर्माण करवाया था। सवाई जयसिंह ने इसका निर्माण करवाया था 1680 से लेकर 1727 के बीच में पूरा निर्माण करवा दिया था इसका। यहाँ आपने जोधा अकबर मूवी देखी है ना, उसमें जो सिंहासन लगा के जो वार्तालाप करता है, वो मीटिंग लेता है ऋतिक रोशन। तो यहाँ पे राजा की मीटिंग बैठा, सॉरी यहाँ पे राजा की प्रजा बैठा करती थी, आम जनता कुछ भी उनके साथ होता था, फैमिली के साथ। तो यहाँ पे राजा सोल्ड करता था। सवाई जयसिंह ने गुलाबी सिटी क्यों बसाई? यहाँ खाने की कमी, पानी की कमी होने लगी, पानी की कमी विशेष। तो सवाई जयसिंह ने गुलाबी सिटी बसाई, वो 9 किलोमीटर पे फैला हुआ है। वहाँ दुकानें बनी हुई है। ऐसा नहीं है ज्वेलरी की दुकानें ज़्यादा है, कपड़े की दुकानें कम है। कपड़े की दुकानें बाहर साइड है, मार्केट बाहर बना रखा है, वो अलग अलग बना। तो ये दीवाने आम है, राजा के दौरान थे। हिंदू शैली और मुगल आर्ट दोनों में बना हो। हिंदू शैली अपनी, मुगल आर्ट मुगलों की। जोधाबाई का नाम सुना आपने? हाँ। जोधाबाई यही की थी, उसका मायका पीर यही है। जोधाबाई का जन्म जहाँ पार्किंग कटी थी ना, जीप रुकी थी, वहाँ पे वो महल बने, वहाँ जोधाबाई का जन्म हुआ। ठीक है, वहाँ जोधाबाई किसकी बहन थी? मानसिंह के। मानसिंह की बुआ थी, भगवान दास की बुआ। और बहारमल की पुत्री, जिसने अकबर से शादी की थी, ऐसा बोला जाता है इतिहास में। आमेर किल्ल्यातील शीश महल म्हणजेच दर्पण महल हा जगातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध आरशांचा महाल मानला जातो. मिर्झा राजा जयसिंग यांनी 1623च्या आसपास याचे बांधकाम केले आणि या महालाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बेल्जियमचे आरसे या महालासाठी वापरलेले आहेत. शीश महालाच्या भिंती आणि छतावर मौल्यवान रत्ने, रंगीत काचा आणि आरशांचे अत्यंत बारीक नक्षीकाम केलेले आहे. या महालाची रचना अशी आहे की अंधारात फक्त एक छोटा दिवा किंवा मेणबत्ती पेटवली तरी त्याचे प्रतिबिंब सर्व आरशांमध्ये पडून संपूर्ण महाल ताऱ्यासारखा चमकू लागतो. आता शीश महल बनवण्यामागचं कारण म्हणजे असं म्हटलं जातं की त्या काळातील राणीला खुल्या आकाशाखाली ताऱ्यांच्या प्रकाशात झोपायला आवडायचे, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव तिला बाहेर झोपण्याची परवानगी नव्हती. म्हणून राजाने राणीसाठी हा महाल बांधला, जेणेकरून आत दिवा पेटवल्यावर तिला रात्रीच्या ताऱ्यांचा आभास होईल. हिवाळ्यात आरशावर पडणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशामुळे हा महाल नैसर्गिकरित्या उबदार राहत असे, म्हणून हा शीश महल बांधलेला आहे. अमर पॅलेसमधील राणींच्या महालातून अशा प्रकारे किल्ल्याची पाहणी करता येईल. त्याचप्रमाणे चारी बाजूला खिडक्या असत, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये इथे उष्णता जास्त असते, तर त्यावेळी हवा येईल या झरोक्यामधून आणि महालातील हवामान हे थंड राहील. अशा प्रकारे राजा राणींची काळजी घेत असे. आमेर किल्ला पाहून झाल्यानंतर कनकबाग, याला कनक वृंदावनही म्हणून ओळखलं जातं, ही राजस्थानमधील जयपूर शहरात आमेर किल्ल्याच्या मार्गावरच आहे. सवाई जयसिंग यांनी ही बाग वसवली असून भगवान श्रीकृष्णाच्या वृंदावनासारखी दिसते. या बागेची रचना मुघल आणि राजस्थानी शैलीत केलेली आहे. प्रथम आम्ही यासाठी तिकीट काढले. हे तिकीट घर आहे आणि 25 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे. तिकीट काढल्यानंतरच या महालामध्ये किंवा या वृंदावनमध्ये प्रवेश केला जातो. इथे तिकीट पहा, स्कॅन केलं जातं. ही बाग 8 भागात विभागली असून येथे सुंदर कारंजे, संगमरवरी खांब आणि देखणी हिरवळ आहे. या बागेतून आमेर किल्ला, जयगड किल्ला, नाहरगड किल्ला आणि जलमहल यांचे विहंगम दृश्य दिसते. येथील शांत वातावरणामुळे अनेक चित्रपट आणि गाण्यांचे शूटिंग येथे झालेले आहे. येथे भेट देण्याची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंतचे आहे आणि पावसाळ्यात, हिवाळ्यात पर्यटकांची भरपूर गर्दी असते. आता इथे सुरुवातीलाच पहा, अशा प्रकारे राजस्थानी पोशाखामध्ये फोटो काढून दिले जातात. आमचा ग्रुप इथे सर्व गेला आणि सर्वांनी इथून फोटो काढून घेतले. इथे फोटो किंवा व्हिडिओ शूटिंगसाठी परवानगी नव्हती, त्यामुळे मला जेवढं शक्य झालं तेवढं मी इथे शूट केलेलं आहे. आमच्या ग्रुपमधील काका आणि यांच्या मावशी यांनी पण इथे फोटो काढले. मी पण पहा अशा प्रकारे फोटो काढला.
या बागेचे नाव महाराजांच्या कनकदे नावाच्या राणीवरून किंवा येथील सुवर्ण सदृश्य सौंदर्यामुळे पडलेले आहे. या परिसराची तुलना पौराणिक वृंदावनाशी केली जाते, जिथे भगवान श्रीकृष्ण वास करत असत. येथे राधाकृष्णाच्या आणि गोपीच्या सुंदर मूर्ती पाहायला मिळतात. हे उद्यान राजपूत आणि मुघल वास्तुकलेचे एक उत्कृष्ट असे मिश्रण आहे. यात संगमरवरी कारंजे, आकर्षक घुमट आणि सुंदर पायऱ्याच्या स्वरूपातील रचना आहेत. किल्ला आणि कनकबाग पाहून आम्ही हॉटेलवरती परतलो. कशी काय वाटली आजची व्हिडिओ? जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.